ठाणे आणि मुलुंड दरम्यानच्या नवीन स्थानकासाठी 250 कोटी रुपयांचा निधी देण्यास रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मान्यता दिली. हा आता प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे गेल्यानं लवकरच स्थानकाचं काम मार्गी लागणार असून या स्थानकाला धर्मवीर आनंद दिघे स्थानक असं नाव देण्याची मागणी ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांनी संसदेत केली. ठाणे आणि मुलुंड दरम्यानच्या नवीन स्थानकासाठी 250 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याची मागणी शिवसेनेचे संसदीय गटनेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि खासदार नरेश म्हस्के यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली होती. हा निधी अश्विनी वैष्णव यांनी मंजूर केला असून तो प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे गेल्यानं लवकरच स्थानकाचं काम मार्गी लागणार आहे. त्यापाठोपाठ आता या स्थानकाला धर्मवीर आनंद दिघे स्थानक असं नाव देण्याची मागणी संसदेत ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांनी केली असून शिवसेना मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीनं त्यांनी ही मागणी केली आहे. संसदेत रेल्वे मंत्रालयाशी संबंधित 2026-27 या वर्षाच्या अनुदान मागणीवर ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी अभ्यासपूर्ण मांडणी केली. 26 लाख लोकसंख्या असलेल्या ठाणेकरांचे प्रवासाचं मुख्य साधन रेल्वे आहे. ठाणे रेल्वे स्थानकातील गर्दी कमी करण्यासाठी ठाणे ते मुलुंड रेल्वे स्थानकादरम्यान नवीन स्थानक उभारण्यात येते. काही काळ हे काम संथ गतीनं सुरू होतं. आता या कामासाठी 250 कोटींचा निधी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंजूर केलाय. याबद्दल खासदार नरेश म्हस्के यांनी अश्विनी वैष्णव यांचे ठाणेकरांच्या वतीनं जाहीर आभार मानत या नवीन रेल्वे स्थानकाला धर्मवीर आनंद दिघे रेल्वे स्थानक असं नाव देण्याची मागणी केली. तसंच अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत ठाणे रेल्वे स्टेशनच्या मोठ्या दर्जाच्या अपग्रेडेशनचा प्रस्तावासाठी 949 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. तो प्रस्ताव मध्य रेल्वे विभागानं सादर केलाय, परंतु तो रेल्वे बोर्डाकडे प्रलंबित आहे. तो त्वरित मंजूर करावा अशी ही मागणी त्यांनी केली आहे.